नाम हेची मज प्रेम देई देवा डोळे भरून या पाहिन तुझे मुख हेची मज सुख देई देवा कान भरून ऐकेन तुझी कीर्ती हे मज विश्रांती देई देवा वाहे रंगी ताई नाचे न उदास हे देही हातास पाया सुख अनिक नको ठाव चिंतुयासी डोळे भरून या पाहिन तुझे मुख हेची मज सुख देई देवा महायोग पीठे तटे भीमर्थ्याम वरम पुंडरीकाय दातुम इंद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदे श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता तुझे वर्णी गुणनाम हेची मज प्रेम देई देवा डोळे भरून या पाहिन तुझे मुख हेची मज सुख देई देवा. संत श्रेष्ठ जगद्वंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणांचा सर्वांना परिचित पाठांतर असलेला
हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलाय. ही सेवा आपण आज तुकोबारायांच्या अभंगाच्या माध्यमातून संपन्न करतो. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्म्याला या जीवनाच्या सार्थकतेसाठी, हे जीवन ईश्वर भक्तिमय व्हावं यासाठी प्रार्थना करतात. हे प्रभू, जी देह संपदा आणि इंद्रिय संपदा तू आम्हाला दिलेली आहे, जे जीवन, अनमोल जीवन परमेश्वरा तू आम्हाला दिलंय, ते फक्त प्रपंच संसार यासाठी नसून त्याद्वारा काही परमार्थ आणि पुण्यकार्य घडावं. आणि म्हणून देवा प्रार्थना आहे, या मुखातून तुझे गुणानुवाद आम्हाला गाण्याची संधी दे. ते सुख आम्हाला प्राप्त होऊ दे, ते प्रेम त्याविषयीच आम्हाला दे. डोळ्यांनी तुझं मुख पाहण्याचं सुख प्राप्त होऊ दे. कानांना तुझी कीर्ती ऐकण्याची विश्रांती प्राप्त होऊ दे. हात आणि पाय यांनाही तुझ्या सेवेमध्ये काहीतरी सेवा सत्कर्म घडू दे. आणि संपूर्ण जीवन, आयुष्य, देहभाव त्याला तुझ्या सेवे वाचून बाकीची काही दुसरी गोडी लागू देऊ नको. तुका म्हणे माझा सकळ देहभाव अनिक नको ठाव चिंतुरा सिंधुधाला. अभंगाच्या माध्यमातून काही सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. शिरेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे कैलासवासी श्री भाऊसाहेब बाजीराव पाटील जाधव यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज साजरं केलं जात आहे. कैलासवासी भाऊसाहेब बाजीराव पाटील जाधव हे या गावातील एक प्रगतिशील शेतकरी, तसंच जाधव पाटील परिवार आणि शिरेगावचे सर्वच ग्रामस्थ हे वारकरी संप्रदायाचे पिढ्यानपिढ्याचे अनुयायी, वैकुंठवासी पूज्य श्रद्धेय तुकाराम बाबा खेडलेकर असतील, वैराग्यमूर्ती पूज्य श्रद्धेय वैकुंठवासी बनसी महाराज तांबे असतील, गोविंद बाबांचं तर हे जन्मगाव, अशा अनेक संतांचं मार्गदर्शन, आशीर्वाद आणि तो आशीर्वाद घेऊन वाटचाल करणारी शिरेगावकर सर्व मंडळी, त्यामध्ये जाधव पाटील परिवार सुद्धा वारकरी संप्रदाय निष्ठ असलेला परिवार, आणि मग कैलासवासी भाऊसाहेब बाजीराव पाटील जाधव हे सुद्धा एक चांगले शेतकरी, चांगले वारकरी, एक माणुसकीचं व्यक्तिमत्व, एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित होते. आणि त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण साजरं होतंय. त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी पूर्णाबाई भाऊसाहेब जाधव, त्यांचे भाऊ श्री भागवत बाजीराव पाटील जाधव, त्यांचे जावई आणि सामाजिक धार्मिक क्षेत्रातील एक जिव्हाळ्याचे आपले स्नेही श्री दादासाहेब भानुदास पाटील होन, माजी पंचायत समिती सदस्य, मुलगी सौ पार्वतीबाई दादासाहेब होन, मुलगा प्रगतशील शेतकरी श्री बाबासाहेब भाऊसाहेब पाटील जाधव, दुसरा मुलगा जे वारकरी संप्रदायातील आमचे भजनी आहेत, सहकारीच आहेत, श्री आप्पासाहेब भाऊसाहेब पाटील जाधव, पुतणे रावसाहेब विश्वास पाटील जाधव, लक्ष्मण प्रल्हाद पाटील जाधव, धनराज भास्कर पाटील जाधव, नातू बाळकृष्ण आप्पासाहेब जाधव, राधाकृष्ण आप्पासाहेब जाधव, श्री विजय बाबासाहेब जाधव, याच परिवारातील दुसरे आमचे स्नेही किरण भाऊ आणि सगळी जी आदरणीय मंडळी आहेत, सर्व मंडळींनी अतिशय चांगलं नेटकं नियोजन आजच्या कार्यक्रमाचं केलेलं आहे. आणि आपण सर्व शिरेगाव आणि पंचकृषीतील सर्व आदरणीय मान्यवर, सर्व क्षेत्रातील राजकीय, धार्मिक, सामाजिक अशा क्षेत्रातील या परिवाराचे स्नेही आणि विशेष करून सर्व नातेवाईक मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. भजनी मंडळींची उपस्थितीच आपल्याला या परिवाराचं आणि या गावाचं धार्मिक वैभव काय आहे, धार्मिक संबंध कसा आहे याचं दर्शन या भजनी मंडळींच्या उपस्थितीतून आपल्याला होत आहे. म्हणून संपूर्ण गावची, परिसरातल्या, मी आता नामोल्लेख करतच नाही, कारण एखादं तरी राहून जाईल, आणि म्हणून एकही गाव आज सुटलेलं नाही परिसरातलं, एवढी सगळी भजनी मंडळी, एवढे पाहुणे मंडळी,
आणि मान्यवर सुद्धा उपस्थित झालेले आहेत. गायनाचार्य सुनील महाराज, बाबासाहेब महाराज, आपले तुकाराम महाराज मंदिराची सेवा सांभाळणारे अंकुशजी महाराज, मृदंगाचार्य प्रसाद महाराज, आमचे पवार महाराज जे आता गुरुजींची सेवा पुढे चालवत आहेत. इकडे जाधव महाराज बसलेले आहेत, माकोणे महाराज आहेत, माजी जिल्हा परिषद सदस्य शेंडे पाटील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आमचे सोनेचे सोमा भाऊ असतील आणि सर्व सोमाशेट आणि सगळी मंडळी, सोनेची पसायदान आनंदवनची स्नेही आहेत, सर्वजण आपण उपस्थित आहात. आणि या परिवाराला सांत्वन परिवाराचं करण्यासाठी आणि कैलासवासी भाऊसाहेब बाजीराव पाटील जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण उपस्थित आहात. खरं म्हणजे या परिवाराचे जावई दादासाहेब पाटील होन आणि भाऊसाहेब पाटलांची दोन्ही मुलं आणि त्यांचे सर्व पुतणे नातू यांचा सर्वांचा सामाजिक धार्मिक स्नेहसंबंध नातेसंबंध हा अतिशय चांगला आहे. या परिवाराने सर्व प्रकारचे संबंध हे जपलेले आहे आणि म्हणूनच इतक्या आपुलकीनं आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. या आमच्या नेवाशाचे ज्येष्ठ नेते आणि माझ्या पारमार्थिक कार्यात ज्यांचं फार मोठं पाठबळ ज्या कुटुंबाचं राहिलंय असे सन्मान्य खंडाळे सर, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष इथे उपस्थित झाले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. इकडे सरकार चंदगरी पाटील इकडे या, त्याला अडचण नाही आली पाहिजे. विढाला कारखान्याचे आपले सन्मान्य चेअरमन नाना पाटील आहे, सगळी मंडळी आहे, बनकर पाटील आणि शिंगणापूरची मंडळी सुद्धा व शेटे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला सांगत होतो या परिवाराने स्नेहसंबंध जपले आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालात. आणि मला वाटतं दादासाहेब पाटलांनी इतक्या तळमळीने कार्यक्रमाची वेळोवेळी आठवण करून दिली. मला मागाशी थोडस उभं राहिल्यावर असा विचार आला मनामध्ये, चंद्रकांत भाऊ जावयाने ठरवलेलंच होतं की आज राहिलेला हुंडा वसूल करून घ्यायचा आहे कार्यक्रम. त्या काळी काही थोडाफार हुंडा राहिलेला असेल पण आज काही कसर सोडायची नाही. बरोबर आहे ना बापू? डॉक्टर आमच्या आगाव पाटील पुढे बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी कोणालाच निमंत्रण देताना कोणतीच कसर सोडलेली नाही. अन्नदानही भरपूर झालं पाहिजे, भजनही भरपूर झालं पाहिजे. विठाला नेवासे तालुका असेल, राहुरी तालुका, श्रीरामपूर तालुका, कोपरगाव तालुका, अशा सगळ्या भागातून पाहुणे मंडळी उपस्थित झालेली आहेत. आमचे पानेगावचे माजी सरपंच संजय पाटील असतील, संचालक या नाही पुढे मुळा बँकेचे चेअरमन भाऊसाहेब पाटील निमसे, ज्येष्ठ आपल्या भागातील मार्गदर्शक भाऊसाहेब पाटील दरंगले, लांडे पाटील तेही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. बसा. थोडासा प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ शकतो की हा अभंग पुण्यस्मरणाच्या दृष्टीनं अयोग्य आहे, बसतो न बसतो असा विचार. तसे तर अभंग सगळे श्रेष्ठ आहे आणि कोणता अभंग कुठे कीर्तनाला घ्यावा असं काही संतांनी त्या ठिकाणी बंधन घातलेलं नाही. आपण त्या विषयाची उपयुक्तता जाणून तो अभंग तिथे घेऊ शकतो. मग हा अभंग इथे प्रस्तुत आहे का अप्रस्तुत आहे? मला असं वाटतं पुण्यस्मरणाचा दिवस म्हणजे गेलेल्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहिल्यानंतर इतर जे चिंतन करायचंय ते राहिलेल्या माणसांच्या जीवनाला दिशा प्राप्त व्हावी यासाठीचं चिंतन करण्याचा हा दिवस आहे. गेलेल्या व्यक्तीच्या जीवनातले काही आदर्श आपल्या
आपल्याला घ्यायचे आणि आपल्या जीवनाला आदर्श दिशेनं पुढे नेण्यासाठी काही प्रेरणा आणि मार्गदर्शन त्यातून घ्यायचं. आणि तद अनुसार जर विचार केला तर या अभंगातून केलेली प्रार्थना, पांडुरंगाकडे केलेली प्रार्थना, जीवन परमोच्च स्थितीला नेण्यासाठी तुकोबारांनी केलेली प्रार्थना आहे. एरवी हे जीवन श्रेष्ठ बनवायचं म्हणजे काय करायचं? निर्धन आहे, धनवान झाला म्हणजे श्रेष्ठ झाला का? अशिक्षित आहे, सुशिक्षित झाला म्हणजे श्रेष्ठ झाला का? सामान्य आहे, थोडा प्रसिद्ध झाला जीवनामध्ये माणूस म्हणजे तो जीवन त्याचं परमोच्च झालं किंवा श्रेष्ठ झालं का? तर जीवनाची श्रेष्ठता ही बाह्य परिस्थितीवर ठरत नाही, ती अंतःकरण स्थितीवर ठरते असंच आपले ग्रंथ आणि संत सांगतात. अंतःकरणाची आपली स्थिती काय आहे? आपण ईश्वर म्हणजे काय हे जाणण्याचा प्रयत्न करतोय का? या जगतातील सुखदुःख हे तात्पुरते आहेत का शाश्वत आहेत? मग त्यात आपण किती लिप्त आहो का त्या सुखदुःखापासून अलिप्त आहो? आपल्या अंतःकरणाची स्थिती या सुखदुःखाच्या बाबतीत, ईश्वरीय भक्तीच्या बाबतीत नेमकी काय आहे त्याच्यावरती श्रेष्ठता ही ठरत असते. आणि म्हणून संतांच्या मानवियाळीमध्ये नामदेवरायांना सुद्धा कच्चं ठरवलं होतं. आता इथे तुमच्या माझ्यासारखा सामान्य भाविक कुठे बसतो ते पहा. ते नामदेव महाराजांना कच्चं ठरवलं जातं. का कच्चं ठरवलं? तर मूर्तीतला ईश्वर त्यांना समजला, उमजला. पण चराचरामध्ये, कणाकणामध्ये आणि या ब्रह्मांडामध्ये व्याप्त असलेला जो ईश्वर आहे त्याची अनुभूती नाही आहे. सर्व गतिराम देहादेही एक प्रकाशक सहस्र रश्मी. ईश्वर हा सर्व व्यापी आहे याचं ज्ञान नामदेवरायाला नव्हतं का? पण त्याचा साक्षात्कार नव्हता. म्हणून 3 टप्पे आहेत. अध्यात्मामध्ये ईश्वर विषयक ज्ञान नसणं हा पहिला टप्पा. आपण ज्या टप्प्यातून सामान्य माणसं जात आहोत, ईश्वराविषयी आपल्याला अजून नीटपणे ज्ञानच नाही. दुसरी गोष्ट, शास्त्रद्वारा आणि सद्गुरूंच्या द्वारा ते ज्ञान प्राप्त होणं. ते ज्ञान पैगा बरवे तरी म्हणून आणावे, तरी संता या बजावे सर्वस्वे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम. मग संतांच्या सद्गुरूंच्या चरणाजवळ बसून गर्वरहित होऊन, समर्पित होऊन, नियमबद्ध होऊन ते ज्ञान आपल्याला आत्मसात. म्हणून ज्ञान नसणं ईश्वराविषयी पहिली अवस्था. संतांचा सहवास भाग्यानं घडला, ज्ञान झालं दुसरी अवस्था. पण प्राप्त झालेल्या ज्ञानाचा अनुभव साधनेनं घ्यावा लागतो. एखाद्या आजाराचं औषधच माहीत नसणं ही पहिली गोष्ट आहे. औषध माहिती झालं ही दुसरी गोष्ट आहे. पण औषध मला घ्यायचंय ते तयार करायचं याची उठाठेव करण्याची तयारी असणं. काही माणसांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे पण ते स्वतः काहीच करत नाही, ते दुसऱ्याला सांगत राहतात. हळदीचं दूध घ्या म्हणजे घसा बरा होईल, हा कधीच घेत नाही. दुसऱ्याला हळदीचं दूध घ्या, याला काय अर्थ आहे? ज्वारीची भाकरी खा म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी होईल, आणि हा पुरणपोळ्या दणकून हाणतो 2-2 टाइम. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण. मला वाटतं या कलियुगामध्ये ज्ञानाची कमतरता नाहीये, ज्ञानाच्या अनुभवाची, अनुष्ठानाची कमतरता. आणि म्हणून नामदेवरायांना ईश्वर सर्वाघटी आहे हे ज्ञान नव्हतं असं म्हणता येत नाही. पण तरी कच्चे का, अनुभव अजून नव्हता. मूर्तीतल्या देवाला त्यांनी नैवेद्य खायला लावला होता. नैवेद्य हा मूर्ती
संतांचा नैवेद्य हातीचा, मूर्ती जेवी मूर्तीनं नैवेद्य जेवला, पण तरी सुद्धा गोरोबा काकांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा संत सभा झाली, मला असं वाटतं सामान्याच्या नजरेमध्ये आपण श्रेष्ठ असलो तरी श्रेष्ठांमध्ये जेव्हा आपण जाऊन बसतो त्यावेळेला आपण कनिष्ठ ठरत असतो. आणि ती तयारी आपल्या मनाची असली पाहिजे. तुमचं वय 50 वर्ष आहे आणि तुमच्या घरातली सुनबाई तुमच्या पाया पडते, ही चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा तुमचे एखादे मामा, एखादे काका, एखादे वडीलधारे नातेवाईक 80 वर्षाचे भेटतात, तेव्हा तुम्ही पाया पडण्याची तयारी ठेवणं हीच आपली संस्कृती आहे. ही आपण अजून जपलेली आहे, ही आपली संस्कृती आहे. वडिलांच्या समोर स्वतःला लहान मानणं आणि लहानांच्या समोर ज्येष्ठतेची जबाबदारी सांभाळणं, हे ज्यांना जमलं त्यांचं जीवन हे योग्य ठरलं, अनुकरणीय आदर्श ठरलं. त्यांना लहानांसमोर आपली इब्रत सांभाळता येते आणि मोठ्यांसमोर नम्रतेनं वागता येतं. त्याच्यापेक्षा काय पाहिजे जीवनामध्ये? जीवन हे फार काही आटापिटा करून जगावं लागतं असं नाहीये. असलेलं जीवन आपल्याला आदर्श कसं जगता येईल हा खरा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे, नामदेवरायांनी गोरोबा काकाच्या समोर गेल्यावर आपण खरंच अजून बिगर अनुभवी आहोत हे मान्य केलं, कारण डोक्यात मारून पाहिलं सगळ्याच. मुक्ताबाई म्हणाले लाकूड काय म्हणे थापट नाही, मग कशाला आहे तर म्हणे मडके तपासायला. आता मोठ्यांची भाषा मोठ्यांना कळते आणि त्या संकेताची भाषा मुक्ताबाईंची गोरोबा काकांना न कळली तरच नव्हे, ते महान होते. पारधीच्या खुणा जाण तेनेची साध आहे. ज्याच्या त्याच्या क्षेत्रातल्या काही खानाखुणा असतात आणि हे ज्याचं त्याला कळत असतं, बरोबर लक्षात येतं. आणि म्हणून तपासा म्हणे इथेही मडके. आता घेतलं लाकूड प्रत्येकाच्या डोक्यात. नामदेवराय म्हणजे तुमच्या घरी आलो ना असा काही पाहुणचार करतात काय? थोडे चिडले आणि सगळे संत हसले, म्हणाले एवढंच मडकं कच्चं आहे. रडत रडत पांडुरंगाकडे गेले नामदेव महाराज आणि पांडुरंगाला जाब विचारला, देवा तुझे हे लाडके संत मला सगळ्यांसमक्ष कच्चं ठरवतात, खरंच मी कच्चा आहे का? म्हणे नामदेवा तू रडू नको, बरं पहिला शांत हो. काय झालं रडायला? म्हणजे सगळ्यांदेखत मला कच्चं ठरवलं, पण पहिलं तू शांत तर हो. म्हणे पहिलं तुम्ही खरं तर सांगा. देव म्हणाले तू जास्त रडशील म्हणून मला खरं सांगता येईना म्हणे. कधी कधी एखाद्या माणसाची समस्या सोडवायची म्हणजे मोठा एका अडचणीचाच भाग होऊन बसतो. देव म्हणाले नामदेवा अरे संत म्हणतात ते कधी खोटं नाही. संत हे सत्य सांगत असतात, ते कधी कधी आपल्या मनाला लागतं, कारण आपल्याला आवडणार नसलं तर. कधी मनाला पटतं, आपल्याला घडण्यासारखं आहे, आवडण्यासारखं आहे, आपण ते मान्य करतो. डॉक्टरनं सुद्धा एखादं पथ्य सांगितलं तर आपल्याला आवडतं. डॉक्टर जर म्हणले की डांगर खाऊ नका, माणसाला काय फार दुःख होत नाही त्याचं. डांगर खाऊ नका म्हणजे काय चांगली गोष्ट. पण भाजीमध्ये मिरचीच घालू नका, अरे आता हे पथ्य कसं पाळायचं? आम्ही तर भाजी बरोबर 3-3 हिरव्या मिरच्या चावून खातो. आता हे पथ्य, म्हणून जे पथ्य आपल्याला अडचणीचं असतं ते आपल्याला आवडत नाही. अध्यात्मामध्ये सुद्धा संत आणि ग्रंथ हे आपल्या मनासारखं सांगायला बसलेले नाही. आपण तशी अपेक्षा ठेवू नये. आपल्याला जे अवघड आहे असा सुद्धा काही मार्ग आहे, पण तो संतांना योग्य पद्धतीने आपल्याला सांगायचा आहे. म्हणून पांडुरंग परमात्मा म्हणजे नामदेवा तुला गुरु करावा लागेल. मग काय करावं लागेल? त्याच्यासाठी तुला पंढरपूर सोडून गुरुचा शोध घ्यावा लागेल. तेव्हा हे अवघड काम आहे. तुम्हाला सोडून जायचं नाही म्हणून मी आजपर्यंत कुठे बाहेर पडलेलो नाही. कटेवरी कर नाही का देवाचे मेघे मी तयाचे. शेवटी समजावलं, नामदेवराय तयार झाले, औंढ्या नागनाथाला आले. दिलेल्या संकेताप्रमाणे त्याने खेचर विसा केला गुरु आणि तेव्हा झाला साक्षात्कार. मग कणाकणामध्ये ईश्वर आहे याचा अनुभव नामदेवरायांना त्यावेळी आला. अर्थात अध्यात्मामध्ये आपल्याला
अनुभव घेण्यासाठी काही साधना सेवा त्याग आवश्यक असतो. नामदेवरायाला सुद्धा भगवंताने आणि संतांनी सांगितलेली साधना त्याग काही करावा लागला, चरणाजवळ जावं लागलं आणि मग गुरुचरण उपासिता निरंतर माऊलींच्या या शब्दाप्रमाणे त्यांना हा साक्षात्कार झालेला आहे. आज जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा या अभंगातून आपला पुढे विषय मांडत असताना महाराजांना माहिती आहे की जीवन सार्थकी लागलं पाहिजे, कृतार्थ झालं पाहिजे, जीवन पवित्र झालं पाहिजे. मग हे जीवन पुण्यमय व्हावं, पवित्र व्हावं, यथार्थ कृतार्थ व्हावं, यासाठी जीवनाची कर्म चांगली घडावी. मला वाटतं आपल्याला पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय आहे. संत हे नेहमी तत्वज्ञानाच्या दृष्टीने भाष्य करतात. सरळ ढोबळ साध जगात कोणी सांगेल. इथे तुकोबारांना सखोल सांगायचे, त्यांना माहिती आहे. पहिली सुरुवात त्यांनी मार्गदर्शनाची ज्ञानेंद्रियांपासून केली. त्यांना माहिती आहे ज्ञानेंद्रियांचा प्रभाव कर्मेंद्रियांवर होतो आणि ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय मिळून जे करतात ते जीवनाचं आपलं केलेलं कर्म असतं. एखाद्या संस्थेच्या हेड ऑफिस मध्ये जे ठरतं, मग ते इथे सुद्धा हेड ऑफिस मध्येच ठरतं ना सगळं, जे काही ठरायचं. पंढरपूरला जायचंय, हेड ऑफिस, आणि मग दुसऱ्या दिवशी माणूस तयारी करतो, द्वारकेला निघायचंय, आपलं जाणं होत नाही, हे कोण ठरवत? हेड ऑफिस ठरवत. विनोदाचा भाग सोडा थोडासा, आमच्या स्नेही मंडळींकडे थोडा वळालो 1 मिनिट प्रेमाच्या. पण शेवटी आपल्या मन, अंतःकरण, बुद्धी याचा प्रभाव आपल्या कान, डोळे, वाणी आणि त्याचबरोबर पुन्हा आणखी राहिलेली कर्मेंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय मिळून जीवनाची कर्म होतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं वाटलं की या जगामध्ये जे माणसांचं पतन झालं ते कर्म चुकल्यामुळे झालं आणि माणसाचा उद्धार झाला ते कर्माचं रूपांतर सत्कर्मात झाल्यामुळे झालं. आपल्यामध्ये बसलेले असे कित्येक वडीलधारी माणसं आहे, माता भगिनी आहे, तरुण मंडळी आहे की ज्यांची कर्म ही जगासाठी आदर्शवत आहे. चांगली शेती करणारे, आईवडिलाचा सांभाळ करणारे, चांगली नोकरी करणारे, चांगला व्यापार करणारे, सामाजिक सेवा चांगली करणारे, धार्मिक सेवेमध्ये योगदान देणारे, अशी पुष्कळ माणसं आम्ही दररोज फिरताना पाहतो. मला नेहमी वाटतं की जे मीडियात दाखवलं जातं किंवा जी समाजात चर्चा असते की खूप आता सगळंच वाईट झालंय, मी तसं मानणाऱ्यापैकी नाही. कदाचित तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल नसाल मला माहित नाही, पण मी रोज फिरतो, आपल्यासारख्या अनेक कुटुंबांमध्ये जातो, शेरेगाव सारख्या अनेक चांगल्या गावांमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर लक्षात येतं की अजूनही शब्द पाळणारी माणसं आहे, एकमेकाच्या सुखदुःखात मदत करणारी माणसं आहे, देशाचा विचार करणारे आहेत, धर्माचा विचार करणारे आहेत, घरातल्या कुलाचार सदाचाराचा विचार करणारे आहेत, भावाभावामध्ये अजूनही अनेक ठिकाणी प्रेम आहे, शेजाऱ्यामध्ये शेजार धर्म जपला जातोय, तरुण पिढीमध्ये सुद्धा वडीलधाऱ्यांविषयी आस्था आदर असलेले. आता 8 दिवसापूर्वी मी तपासायला गेलो, जात असतो नेहमी 4-2 महिन्यातून. एक नातू इतक्या आवडीने आजोबाचा हात धरून त्यांना घेऊन आलेला होता, तो त्यांना बसवत होता, उठवत होता तपासायला. मी 10 मिनिट पाहून मंत्रमुग्ध झालो. आणि मग असं कसं म्हणता येईल की जगामध्ये सगळंच चुकलेलं आहे? सगळं चुकलेलं म्हणणं म्हणजे मग आपला चष्मा चुकलेला आहे, नंबर तपासायला पाहिजे. विढाला एका शेतकऱ्यानं दुधात भेसळ केली, सगळे शेतकरी करतात काय? एका व्यापाऱ्यानं नफेखोरी केली, सगळे व्यापारी तसं वागतात काय? एखादा कर्मचारी अधिकारी भ्रष्ट निघाला, सगळे अधिकारी कर्मचारी तसे असतात काय? समाजामध्ये आपणही फिरतो, आपल्याला यावतीभोवती अनुभव येतो आणि बारकाईने अभ्यास करा. आजही हे कलियुग असलं तरी माझा दावा आहे 80% लोक नीतिमत्ता पाळणारे आहे. आणि ते जर नसते तर भारताचा श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ याच्या आधीच झाला असता. विधान
ज्यांच्याकडे हा कार्यक्रम करतो, जाधव पाटील परिवारामध्ये, त्या परिवाराचा सुद्धा हाच आदर्श आहे. मोठ्या एकोप्यानं सगळे भाऊ भाऊकी, पाहुणे रावळे, जावई, स्नेही, व्याही, नातेवाईक एकमेकांविषयीची आपुलकी तर दर्शवताय ना आपल्याला. एका ठिकाणी मी दारावर गेलो, काही दिवसांपूर्वी घडलेला प्रसंग आहे. खूप मोठ्या घरी व्यक्ती वारली म्हणून गेलो दुपारच्या वेळेला भेटायला. ती व्यक्ती वारलेली ओळखीची होती. दुपारी गेलो तर कुत्रं नव्हतं तिथं. कुत्रं सुद्धा बांधलेलं असेल मागच्या बाजूला नव्हतं हे. आणि दार लावून तो एकच माणूस होता आणि तो घरात बसलेला होता. दार वाजवून वाजवून वाजवून. मला सांगा, ज्या घरामध्ये 4 दिवस झाले माणूस वारून त्याचं दार लावलेलं असतं. करोडोच्या बंगल्यात राहणारा माणूस, पण तिथं एकही पाहुणा नव्हता, मेवणा नव्हता, कोणी काका मामा भाऊकी गावकीतला कोणीच नव्हता. तो एकटच होता. तेही घरात वाजून वाजून ते आला. मग ते घराचं दार उघडलं, मग गेट उघडलं, मग आमची गाडी मध्ये घेतली. वाईट वाटलं. माझ्या आयुष्यात सर्वात गरीब माणूस त्या दिवशी मी पाहिला, सर्वात दरिद्री माणूस पाहिला. याच्यापेक्षा दारिद्र्य काय जीवनातलं. आणि म्हणून श्रीमंती म्हणजे काय? ज्ञान ही श्रीमंती, गुण ही श्रीमंती, प्रेम ही श्रीमंती आहे, संबंध जपणं जोडणं ही श्रीमंती आहे. कुलाचार सदाचार सत्कर्म सद्गुण म्हणून तो तुकोबाला म्हणतात. सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत. कोणते अलंकार आहे? आणखी एक अभंग आहे. येथे अलंकार शोभती सकळ. हे कोणते अलंकार आहे? अनेक अभंगांमध्ये महाराजांनी अलंकार हे सद्गुणांचे अलंकार आहे. साध्या अलंकारांची शोभा देखील असते आणि ते जरूर घालावे. अंगठी वापरावी, अमुक दमुक माता भगिनी अलंकार वापरतात. योग्य ते अलंकार वापरणं म्हणजे काय, त्यात चूक नाही आहे. आपल्याला मिळत नाही म्हणून लोकांचे डोकं कुटायचे आपण या विचाराचा मी नाही. आपल्याला नाही मिळत तर नाही मिळत. पण जो घालतो, जगाचा एक नियम आहे की आपल्याला एखादी गोष्ट आवडत नसली ना, दुसऱ्यानं याला भजे आवडत नाही किंवा चालत नाही डॉक्टर म्हणून, दुसरा खायला लागला आणि ते असं जळत. तुला नाही चालत तर गप्प बस. ते खाते खाऊ दे, त्याला पचत आहे अजून, ते खाते.
असताना सुद्धा ती आपण एखाद्या विषयात सेफ आहोत म्हणजे मग ती टीका सुरू करावी असा अर्थ नाही आहे. अलंकार ठीक आहे, वापरावे. मी आजपर्यंत कधी अशा पद्धतीच्या टीका कधी करत नाही, कारण शेवटी ते गरजेचे आहेत ना. माझ्या आया बहिणींना सुद्धा अलंकार वापरावे लागतात, पुरुषांनाही योग्य तेवढे. देवाला सुद्धा अलंकार घालतो आपण, मग ते काय अशास्त्रीय अपवित्र आहे असा अर्थ थोडाच आहे. सोनं हे पवित्र सांगितलेलं आहे. पण सांगायचं असं आहे की या साध्या अलंकारांची शोभा ही तात्पुरती आहे, क्षणिक आहे. आणि सद्गुण रूपी इथे बसलेल्या तुमच्या जवळ माणुसकी हा अलंकार आहे. प्रेम, ज्ञान, गुण, सेवा, सत्य, दिलेला शब्द पाळणारी माणसं, मला वाटतं सत्य हा त्यांचा दागिना आहे. निर्माण झालेले संबंध सांभाळणं, प्रेम सांभाळणं, संबंध सांभाळणं हा एक काय आहे? दागिना आहे, अलंकार आहे. सेवा करण्याची आवड, गावोगाव हरिनाम सप्ताह होतात, धार्मिक कार्यक्रम होतात. अनेक कुटुंब तुम्हाला प्रत्येक गावी अशी दिसतील, भरपूर कुटुंब आहे प्रत्येक गावी. वाढायला म्हणलं तर वाढायला घेतील, झाडायचं म्हणलं तर झाडायला घेतील, सतरंजी टाकायची म्हणलं तर टाकतील. सकाळी दर्शनाला मंदिर झाडलेलं नाही, आपलंच घर आपण झाडावं तसं प्रेमानं मंदिर झाडतील. दिवा लावलेला नाही, लावतील. आणि मग प्रत्येक गावी अशी काही कुटुंब आहेत, म्हणूनच त्या त्या गावचा देवधर्म जपलेला आहे. आणि म्हणून पुष्कळ चांगले लोक आहे. सेवा हा दागिना त्यांच्या जीवनामध्ये, सेवा हा दागिना. हनुमानजींची आठवण राहावी असं काय हनुमानजींकडे होतं? कोणतं राज्य होतं, कोणतं वैभव होतं, कोणता महाल होता? हनुमानजी वानर वेशधारी आहे, जंगलातच जन्माला आले, रामासोबत राहिले तरी जंगलातच. राम अयोध्येत आले तरी हनुमान फक्त रामाचं दर्शन झालं, पुन्हा झाडाखाली जाऊन त्यांच्या भजनात असायचे. हनुमानजींकडे ना ऐश्वर आहे ना वैभव आहे, पण हनुमानजींनी सेवा केली. हा सेवेचा अलंकार त्यांच्या जीवनाला शोभित करून जातो. दास्यत्व निकट हनुमंते पैकेले, म्हणून देखिले राम शरण. आणि म्हणून मानवी जीवनामध्ये ही जीवनमूल्य अंगीकारणं, सद्गुणांचा स्वीकार करणं आणि आपली कर्म शुद्ध पुण्यमय करणं ही आपली जबाबदारी आहे. पण आपण जबाबदारी पार पाडत असताना त्यामध्ये देवाचे आशीर्वाद सुद्धा असावे लागतात. माझे मज कळू येते अवगुण, काय करू म्हणा अनावर. ही साधकाची भावना सुद्धा तुकोबारायांनी बोलून दाखवली. देवा आम्ही सामान्य माणूस आहोत, कधी कधी दुर्गुण आम्हाला ओढू पाहतात, विकार आम्हाला ओढू पाहतात. आता उभार आहे नारायणा दाखवण्यासाठी काहीतरी मदतगार हो, काहीतरी आम्हाला आशीर्वाद दे. दया सिंधू हा तुझा स्वभाव आहे, तो आमच्यासाठीही असू दे. इथे सुद्धा तुकाराम महाराज वारीला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन झालेलं आहे आणि प्रार्थना करतात, देवा आमच्या या मुखातून चांगलं काहीतरी तुझे गुणानुवाद गाण्याची संधी दे, या डोळ्यांना चांगलं पाहण्याची संधी दे, कानांना चांगलं ऐकण्याची संधी दे. मला वाटतं गणपती अथर्व शीर्षामध्ये एक श्लोक तिथून सुरुवात होते अथर्व शीर्ष. ओम भद्रम कर्णे शृणुयाम देवाः, भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवंशस्तनूभिः, व्यशेमहि देवहितं यदायुः. त्या गणपती बाप्पांना ते ऋषी प्रार्थना करतायत की हे प्रभू भद्रम कर्णे विशृणुयाम देवाः, आमच्या कानांना भद्र म्हणजे कल्याणकारी पवित्र असंच ऐकू द्या. कारण शेवटी तुम्ही जे बोलता, जे पाहता, जे ऐकता त्याचे परिणाम जीवनावर. म्हणून महाराज गेले पांडुरंगासमोर प्रार्थना करतायत अभंगाच्या.
नाम हेची मज प्रेम देई देवा. पहिली प्रार्थना तुकोबाराय करतात, कारण मनसा कर्मणा वाचा आपण शुद्ध झाल्याशिवाय सत्कर्म घडतील कसे. मन शुद्ध हवं, कर्म शुद्ध हवी, इंद्रिय शुद्ध हवी. आणि म्हणून देवा या मुखांना, या मुखाला तुझे गुणानुवाद गाण्याविषयीच प्रेम दे. मला वाटतं परमेश्वरानं आपल्याला मुख दिलंय, पण मुखाचा उपयोग काय करावा तर बोलावा विठ्ठल पाहावा. अनुद्वेगम कर्म वाक्यम सत्यम प्रियम हितम च यात. गीतेनं बोलण्याची आचारसंहिताच या श्लोकात सांगितले. तुमचं वाक्य उद्वेग वाढवणारं नसावं. मला वाटतं अन्यान्य व्यासपीठावर त्या त्या पद्धतीची वक्तव्य कदाचित ती प्रस्तुत असतात. एखादा कामगाराचा नेता आहे, कामगारासाठी त्याला कठोरपणे त्याचं भाषण करावं लागतं. शेतकऱ्याचा नेता आहे, शेतकऱ्यासाठी त्याला तळमळीने मुद्दे मांडावे लागतात. एखाद्या जात समूहाचं नेतृत्व करणारी माणसं ज्या त्या जातीची, त्यांना त्यांच्या हक्कासाठी त्यांचं म्हणणं मांडावं लागतं. पण कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं राहणाऱ्या कीर्तनकारासाठी इथे मात्र आचारसंहिता वेगळी आहे. इथे कोणाच्या भावना दुखावतील, जात समूह, पंथ समूह अशी भाषा चालत नाही. आमची वाडवडील गुरुजन संतजन मंडळी कधी असं बोललेली नाही. आपल्याला याच पद्धतीनं यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय हा ऐसा वेदशास्त्री हा विचार घेऊन, म्हणून प्रत्येक व्यासपीठावर काय वक्तव्य असावं आणि नसावं त्याची आचारसंहिता आहे. इथली आचारसंहिता जी माझ्यासारख्या सामान्य सगळ्यांनी पाळलीच पाहिजे आणि ती अशी आहे. भक्ती ज्ञाना संत मंडळी कठोर बोलले नाही असं मी म्हणत नाही. कठोर बोलले पण चुकीचं बोलले नाही. गुरुवर्य बन्सी बाबा हे कठोर बोलणारे संत होते. सद्गुरु नारायणगिरीजी महाराज हे प्रसंगी कठोर बोलणारे होते. वारकरी संप्रदायामध्ये अनेक संत, आळंदीला जयराम बाबा भोसले फार कडक स्वभावाचे होते. आळंदीत राहिलेल्या साधकांना महाराज मंडळींना माहिती, कडक स्वभावाचे कठोर बोलणारी संत मंडळी होती. अनेक महात्मे वेगवेगळे, पण कठोर बोलणं आणि चुकीचं बोलणं याच्यात फरक आहे. म्हणून बोलणं कठोर असावं का मृदू, तर माझ्यासारख्या वारकऱ्याला विचार, माझं उत्तर आहे सत्य असावं. कठोर बोलणं म्हणून काय झालं, घरातली आई सुद्धा कधी कधी कडक बोलते. कारट्या शाळेत जात जा आणि अभ्यास करत जा, नाहीतर माती उचलायची वेळ आयुष्यात तुझ्यावरही येईल. आमचं आयुष्य त्याच्यातच गेलं. आई सुद्धा कठोर बोलते, पण तिच्या बोलण्यात सत्यता असते, हित असतं. तसं संत सुद्धा किती सांगू तरी नाही कती भटकीचे पुढे शिंदळीचे. आता भाषा म्हणजे काय मंत्र आहे का हे? अहो हा अभंग आहे, पण हे शब्द म्हणजे काही मंत्र नाही. तुकाराम महाराज जरा कडक बोलले, भटकीचे शिंदळीचे. आणि म्हणून आपल्यामध्ये सुद्धा कधी कधी काही वेळा कठोर बोलण्याची भूमिका आपल्यावरती येते. पण कठोर बोलणं म्हणजे पाप नाही मायबाप हो, ते सत्य असलं पाहिजे. आणि कधी कधी
आपण मृदू बोलतो, पण ते जर का मिथ्या असेल, ते जर का खोटं असेल. पण मला असं वाटतं गोड बोलणं पण ते जर खोटं असेल तर त्यापेक्षा कठोर बोलणं पण ते सत्य हे परवडलं. आणि त्यातला मधला मार्ग शास्त्राने सांगितला की असा मार्ग काढा, खरं बोला आणि थोडस जरा मृदू पण बोला. सत्यम ब्रूयात न ब्रूयात सत्यमा प्रियम. ऐसे बोले बोलो ऐसे बोले जे नहीं बोले विठ्ठल डोले. पूर्वरे नारायणगिरी जी महाराज म्हणायचे बातों में बात और बातों में लात. शब्द तेच असतात. मी एक उदाहरण सांगत असतो. एका राजाला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याचे सर्व दात पडले. आता स्वप्न ही तऱ्हेतऱ्हेची पडतच असतात आपल्याला. स्वप्नात पूर्ण दात पडले. मग त्या राजाला वाटलं जरा विचित्र आणि वेगळंच स्वप्न आहे. म्हणून त्यानं काय केलं, दरबारातल्या शहाण्या सुरत्या जाणत्या अशा काही लोकांना ते सांगितलं की मला रात्री स्वप्न पडले गड्या आणि माझे दात संपूर्ण दात स्वप्नात पडले, काय याचा अर्थ होतो. एक विद्वान ज्योतिषी होता, ज्ञानी होता. तो उठला आणि सांगितलं राजेसाहेब याचा अर्थ थोडासा अशुभ आहे, चुकीचा आहे, वाईट आहे. काय, तुमच्या डोळ्या देखत तुमच्या कुटुंबातल्या सर्व लोकांचा मृत्यू होणार अशी ही सूचना आहे. राजाला फार वाईट वाटलं. पण वाईट वाटत असताना असं कसं काय घडलं, याच्याच मनात माझ्या कुटुंबाविषयी पाप आहे बहुतेक या ज्योतिषाच्या. राजा रागावला आणि सांगितलं याला टाका रे जेलमध्ये. त्या बिचाऱ्याला खरं सांगितलं पण जरा ते कडू लागणार होतं ना, जेलमध्ये जावं लागलं. बऱ्याच लोकांना यातना, कधी कधी खरं बोलतो म्हणूनही यातना, पण खरं ते खरं असतं. सत्यमेव जयते. जेलमध्ये टाकला. राजाला ती खटपटच असायची. पुन्हा 4-6 महिने गेले. कोणीतरी कुठला तरी एक विद्वान माणूस त्या दरबारात आला. राजाने सांगितलं मला 6 महिन्यापूर्वी स्वप्न पडलं होतं, स्वप्नात माझे सर्व दात पडलेत. काय याचा अर्थ होतो, तुम्ही एवढे विद्वान ख्यातीप्राप्त व्यक्ती आहात, देश देशांतरी तुम्ही फिरता, सांगा माझ्या स्वप्नाचा अर्थ काय. त्या विद्वानानं अगोदरच आदल्या दिवशी त्याला कळलेलं होतं की पहिला एक जण जेलमध्ये खरं बोलला म्हणून. तो जरा सावध झाला. त्याने सांगितलं राजेसाहेब स्वप्नाचा अर्थ सत्य सांगेल, खोटं काही सांगणार नाही, पण स्वप्न फार सुंदर आहे म्हणे, फार चांगला अर्थ आहे या स्वप्नात. राजाला आता बरं वाटलं, कारण त्यानं पहिल्यानं सुरुवातच केली ती अशुभ आहे, अभद्र आहे, वाईट आहे, दुःखदायक आहे. नाही, फार शुभ आणि चांगलं स्वप्न. काय स्वप्नाचा अर्थ, तुमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये तुम्ही सर्वात जास्त आयुष्य असणारे आहात, तुम्ही दीर्घायुष्य आहात. जे जे ऐकते त्यांना कळलं, नाही कळलं तर पुंडलिक वर्दळ झाल्यावर विचार करा. शेवट बहुतेकांना कळलं. इथे सुज्ञ समाज माझ्या पुढे आहे, मला खात्री आहे. काय अर्थ तोच ना. पहिल्यानं काय सांगितलं होतं, तुमच्या डोळ्या देखत घरचे सगळे मरणार. आणि दुसरा काय म्हणला, कुटुंबात सगळ्यात दीर्घायुष्य म्हणजे डोळ्या देखत. सर्वात जास्त आयुष्य कुटुंबात तुम्हाला म्हणजे डोळ्या देखत. फक्त काय झालं, मांडण्याची भाषा चुकली म्हणून पहिल्या माणसाला जेलमध्ये जावं लागलं. आणि तोच विषय मांडणी योग्य शब्दात झाली म्हणून त्याला बक्षीस मिळालं. म्हणून हल्ली फोन करणाऱ्यांनी सुद्धा जरा जपून केले पाहिजे. मांडणी चुकली की जरा टोले बसायची शक्यता जादा आहे. तर आता हा जो सोशल मीडिया हा टोले द्यायला फार पक्का आहे.
मग तो काय कोणाला सोडत नाही. आणि म्हणून सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, एक तर आपण जो विषय बोलतो तो गरजेचा आहे का, आणि बोलायचाच असेल तर तो योग्य तऱ्हेनं योग्य शब्दात आपण बोलतोय. याचा अर्थ मी सवयच, मला ते भान ठेवण्याची कधी गरज पडली नाही माझ्या व्यक्तिगत जीवनात. मी कॅमेरा लावा आणि लावू नका या भानगडीतच पडलो नाही. रोज कुठेही जातो, कोणी कॅमेरा लावतो, माझी त्याला कबुली असते. काही पोरं मला हे असे विचारतात, महाराज कॅमेरा लावलेला चालेल का? मी म्हटलं 4 लावा, मला चालते ते. कारण चुकीचं काही बोलायचं नाही, चुकीचा शब्द वापरायचा नाही, चुकीची मांडणी कोणत्याच विषयाची करायची नाही. मग तुम्हाला भीती कसली? काही जण आता हल्ली आल्याबरोबर कॅमेरावाल्यावर उतरून काढ दे बंद कर बंद. अरे तुम्ही सुधरा ना त्यांना आरडण्यापेक्षा. आता निदान तुम्ही अर्ध्या वयाच्या पुढे गेले, जगाला सांगा निदान अर्ध्या वय झाल्यावर माणसं सुधारतात बुवा. तुम्ही ते दिलं सोडून कीर्तनकार झालेली माणसं कॅमेरावाल्याला लावू नका म्हणता. अरे एवढाच एक क्षेत्र असं आहे की जे गुह्य नाही, जे प्रगट आहे. प्रगट जन्माला आला तो गुह्य ते प्रगट करण्यासाठी. आणि म्हणून उलट या मीडियाचे उपकार, या कॅमेरावाल्यांचे उपकार आहे, पत्रकारांचे उपकार आहे की आमच्या कीर्तनाला, आता इथे विनायक तात्या आमचे बसले, सकाळचे जिल्ह्यातले ज्येष्ठ अभ्यासू माझ्यासारखे अनेक असे सर्वसामान्य कीर्तनकार, जे एखादं वाक्य, एखादा विषय त्यांना योग्यपणानं मांडता आला तर ही माणसं एवढं कौतुक करतात, जगभरामध्ये ते पोहोचवतात. आणि म्हणून मीडियाला कीर्तनकारांनी म्हणायचे की लावू नको, म्हणजे मला असं वाटतं हे जरा चुकीचंच होईल ना. मीडियाला काही थांबवणे, मीडिया तुम्हाला सहाय्यक आहे भजन कीर्तनाला, त्याचा उपयोग. आमचे डॉक्टर नारायण महाराज जाधव आळंदीचे, त्यांच्याकडे रोज पारायण त्या मोबाईलवर दाखवतात. ते तिथे विचारसागर आपले भारतानंद स्वामीजी सुद्धा मीडियावरती सगळे पाठ घेतात की माझ्या आश्रमातल्या विद्यार्थ्यांनाच नको, महाराष्ट्रभर आणि भारतभर सगळ्यांना विचारसागर कळावा, वृत्ती प्रभाकर कळावा. म्हणून हे महात्मे मीडियाला उलट सर्वदूर विचार पोहोचवण्यासाठी वापरतात. आणि थातूर मातूर कीर्तन कर, हे लावू नका, कॅमेरा लावू नका, यांचे डोके बसले योग्य तऱ्हेची जर तुमची मांडणी असेल तर तुमच्या भाषेत विनोद असू द्या, तुमच्या भाषेत कठोरता असू द्या, तुमच्या भाषेत मृदुता असू द्या, तुमच्यावर कोणीच आक्षेप घेणार नाही, कारण तुमची मांडणी योग्य आहे. मग ती शैली विनोदाची असू दे, थोडी कठोर बोलण्याची असू दे किंवा मृदू बोलण्याची, त्या शब्दांमध्ये आपलेपणा असावा. मला खूप लहानपणापासून ऐकायला मिळालं, गुरुदेव नारायणगिरीजी महाराजांच्या जवळ राहताना कीर्तन घ्यायला कुठली माणसं आली ते खूप रागवायचे, कधी कधी खूप चिडायचे. आता शिरेगावकरांना माहितीये, इथे वानर वारलं होतं एक, आणि शिरेगावच्या मंडळीने हट्ट धरला की महाराजांना बरेच दिवस झाले आणलं नाही आणि महाराजांना आणायचं. महाराज म्हणाले, अरे बाबा आता माझ्याकडून होत नाही, मला कशाला नेता? नाही, पण सगळ्या गावाची इच्छा आहे. 2-4 बाऱ्या आम्ही सगळे गेलो आलो, सगळे गावकरी. आता त्यातली बरीच माणसं आज हयात नाहीत, बरीच आहेत. सगळ्यांनाच धन्यवाद देतो, भजनी मंडळ, गावची मंडळी. आणि शेवटी महाराज आले, पण त्यांचा स्वभाव कसा होता? कडक बोलायचे, आमच्याच्यानं होत नाही, कशाला नेता, कशाला आणता?
आणि मग म्हणायचे अरे तुम्ही आमची माणसं आहे ना राजा, तुम्हाला कळत नाही. मला म्हणा आपलेपणा, तुम्ही आमची माणसं आहे तुम्हाला कळत नाही, आमच्या सोबत राहणारे कळत नाही. आवडीनं त्याचे गुणानुवाद गावेत आणि ते गात असताना नित्य सत्यामित हरिपाठ जाशी असं म्हटलं ज्ञानोबारायांनी. ते नित्य गावेत आणि सत्यतेनं गावे. म्हणजे माणसं कधी कधी माणसांचं वर्णन करतात पण ते सद्भावनेनंच करतात. असं आमचे एक सन्मित्र आहे, ते म्हणाले एका माणसाकडे गेलो आणि त्याने आंबे, घरचेच आंबे होते, घरचे खायला दिले आणि खायला दिल्यानंतर सांगितलं की साहेब हे आमच्या घराचं इंजिनियर आहेत ते, साहेब हे आमच्या घराचं काम तुमच्याकडे आहे म्हणून आंबे दिले, नाही तर आम्ही कोणाला देत नाही म्हणे. तो म्हणला माझ्या तोंडातच आंबा तो गुतला, खावा का न खावा. काही माणसं तुम्हाला खायलाही देतील पण सद्भावना त्याच्या मागे असेल असं नाही. काही तुमचं कौतुक करतील, काही तुम्हाला हाडतुरेही घालतील पण सद्भावना असतील असं नाही. परमेश्वराची सेवा करताना आम्ही अशा दुटप्पी भावनेनं जर वागलो तर ते त्याला कदाचित माणसाला फसवता येईल पण देवाला फसवता येत नाही. कारण देव आपली क्रिया पाहत नाही, तो भाव पाहतो. अंतरीची घेतो गोडी ठिके अवघे भावाविन मीठ नाही अन्न ते न्याय. म्हणून परमात्म्याच्या सेवेमध्ये भाव असावा. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, पण हेच मज प्रेम. देवाच्या नामस्मरणात त्या सेवेत प्रेम असू दे, नाही तर वरवर केला. हे पहा, एखादे पाहुणे घरी आले आणि त्यांना तुम्ही छोटस काही टोपी टॉवेल घातलं पण प्रेमानं घातलं ना, त्या पाहुण्यांना आयुष्यभर ध्यानात राहतं. आणि मोठा सत्कार केला पण करायचा म्हणून केला. कधी कधी माणसं म्हणत असतात तांदूळ टाकायला गेलो होतो, याचा अर्थ काय होतो काही कळतच नाही. याचा अर्थ प्रेम तितकस नाही. आपल्या नेवासे तालुक्याचे सन्मान्य आमदार विठ्ठलरावजी लंघे पाटील हेही आवर्जून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झाले. त्यांनाही मी धन्यवाद देतो. बस विठाला विठाला. विविध क्षेत्रातले मान्यवरच आपण आहात आणि जबाबदारी आहे प्रत्येकाला. वेळ सांभाळणं, वेळ पाळणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगत होतो की प्रेम त्यामध्ये पाहिजे. माझं भाव प्रेम दीपित प्रीती गुणनाम वर्णावया स्तुती विघ्न. मोठा सत्कार आहे पण प्रेम नाही, तो आवडत नाही. आणि छोटासा सत्कार आहे, सत्कार मोठा नव्हता, छोटा होता. काय होतं तर बसायला थोडी रानातली फुलं आणून अशी टाकली होती जमिनीवर. देवा याच्यावर बसा, माझ्याकडे गोंगडं नाही, गादी नाही, गालीचा नाही, याच्यावर बसा. आणि खाण्यासाठी फार काही पक्वान्न नव्हती करता आली, बोरच आणली रानातली. आणि त्या शबरीचा भावही इतका भोळा बिचारीचा, तिला वाटलं माझ्या प्रभू रामचंद्राला किडकं बोर, आंबट बोर असं काही गेलं तर त्रास होईल. कडू बोर, पूर्वीची गावरान जी बोरं होती ना ती जवळजवळ 25% किडकी निघायची. त्याचं कारण ते गावरान वाण होता आमदार साहेब. आणि जो अस्सल वाण असल्यामुळे त्याला कीड लागत होती. हायब्रिडला कीड नाही लागत लवकर.
हे काळ असा आलाय, आपल्या सध्याचा खाण्यापिण्यात इतकं प्रदूषण झालंय की जे आपण खातो अन्न म्हणून त्याला कीटक सुद्धा खायला तयार नाही. आता हल्लीची फळं किडकी निघत नाही. त्याचं कारण आहे की कीटकाला सुद्धा ते आवडत नाही. आणि म्हणून गावरान आपल्याला अजूनही शेतकऱ्याला शक्य आहे. मला असं वाटतं, मगाशी आम्ही नामदेव तात्या कंक यांच्याकडे बसलो, त्यांनी त्यांच्या वडिलांचं जुनं वाक्य सांगितलं की म्हणाले, जुनी माणसं म्हणायची की शरीर ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे, आरोग्य ही सगळ्यात, आरोग्यम धनसंपदा आपलं शास्त्रच आहे ना. आणि म्हणून सगळ्या मंडळींनी, तुम्ही, मी आणि आपण सगळ्यांनी आरोग्याला प्रधानता दिली पाहिजे. आरोग्यासाठी योग्य तो व्यायाम, योग्य तो आहार, योग्य तो आराम, या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण जेवढं होईल तेवढं त्याला नियमबद्ध करण्याचा प्रयत्न करूया, तो केला पाहिजे. कारण आरोग्य बिघडलं की मग बाकीचं, एका विद्वानाचं वाक्य सांगतो, आपल्या शरीरात चालू असलेला श्वास ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. मग घरदार, जमीन, गाड्या हे नंतर आहे, पण हा श्वास चालू हीच मोठी श्रीमंती आहे. अहो हा बंद पडला सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाईन, तुका म्हणे तरी मग तेथे नचले इथून मोठात आहे त्या चरणाच काय चालेल मग आपलं तिथे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला हे जीवन कृतार्थ बनवायचं जर असेल तर आम्हाला आदर्शवत जीवन बनवता आलं पाहिजे. मुखानं चांगलं बोलावं. या डोळ्यांना काही पाहावंसं वाटेल, पण डोळ्यांना योग्य पाहण्याची सवय लावावी. कारण जे पाहणार, आपण जे ऐकणार, त्याचेच संस्कार आपल्या मनावर होतात. गवळणीने श्रीकृष्णाला पाहिलं होतं रांगणाऱ्या, देखिला डोळा बैसला मनी आणि तोची वदनी उच्चारे. आता हे काही काल्याचं कीर्तन नाही, उदाहरण म्हणून घेतलं. ज्याला पाहिलं त्याचंच स्मरण सुरू झालं. हे मानसशास्त्र आहे. तुम्ही जे जे सतत पाहाल आणि जे जे सतत ऐकाल तसेच संस्कार आणि विचार. म्हणून लहान बालकांवरती आपल्या घरातल्या, त्यांना चांगलं ऐकायला मिळेल याची काळजी आपण घ्यावी. नाहीतर आपणच दिवसभरात जर का 100 शिव्या देत असलो तर त्यांच्या कानावर चांगलं पडणार कुठून, आणि त्यांच्या कानावर चांगलं पडणार नसेल. म्हणून तुमच्यासारखे आदर्श कुटुंब आजही मला पाहायला मिळतात असंख्य, की जिथे ज्या घरातली सुरुवात सकाळी ओव्यांनी होते, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असा आवाज ज्या घरामध्ये घुमतोय. आणि म्हणून मी घरात ती भाग्यवान म्हणतो की ज्या घरात अजून एखादी आई, एखादे वडील, एखादा चुलता, एखादी कोणीतरी स्त्री पुरुष सकाळी भजन करतात, काकडा करतात किंवा ज्ञानेश्वरी वाचतात, गाथा वाचतात, त्याचा आवाज घरात घुमतो. अशी घरं खरंच भाग्यवान आहे. ज्या दिवशी तुमच्या घरातला हा आवाज शांत होईल ना, त्या दिवशी खरं दारिद्र्य आपल्याला आलं समजायचं. आणि म्हणून घरातला परमार्थ करणाऱ्या माणसाला किंमत द्या. कारण घर हे नुसतं धनावर चालत नाही, घर चालवायला पुण्यही लागतं. घरातल्या पुढच्या पिढीचं कल्याण फक्त धनावर होत नाही, शिक्षणावर होत नाही, त्याला पुण्य लागतं. आणि घरातलं कुणीतरी भोळा भाबडा माणूस एखादं असतं, ते त्या घरासाठी पुण्य करत असतं. मला नेहमी थोडासा तळमळीचा आक्षेप आहे की घरात जर कोणी पैसे कमवून आणले तर त्याचा फार सत्कार होतो बुवा, त्याचे फार कौतुक होतं. मग त्याला भाऊ, दादा, बाबड्या, तो कोणत्या का मार्गाने आणीना, पण मग त्याचं लयच कौतुक आहे बुवा, लय कौतुक त्याचं घरामध्ये. पण एखादा भाऊ वारीला जाऊन आला ना तर घरचे ते प्रसाद वाटीत आणि घरच्या असे कपाळावर आठ्या पाडलेल्या, लय काम पडलंय, आता 15 दिवस झाले, लय गवत झाले, खत टाकायचं राहूनच गेलं, आणि कोण करील तू नव्हतं, आता भीड. अरे वारी करून आला म्हणजे जसं काही जलातून आला तो, असं बोलताय. सगळे माणसं असं नाही बोलत. चांगली कुटुंब जे आहे ते वारीला जाऊन आलेले असे कौतुक करतात. पण मला सांगायचं, मला जरा लक्ष वेधायचं या मुद्द्याकडे
की ज्या ज्या घरात आमचे वारकरी सेवा करणारी माणसं आहेत त्यांना सन्मान द्या, कारण त्यांनी केलेलं पुण्य तुमच्या अख्ख्या 3 पिढ्यांना पुढे उपयोगाला येणार आहे. आज जाधव पाटील परिवार सुद्धा या पुण्याईवर वाटचाल करतोय. या परिवारातल्या मुलांना, पुतण्यांना, सगळ्यांना जाणीव आहे की आपल्या या वाडवडील पिढीनं केलेलं पुण्य हेच आपल्या सुखासाठी कारणीभूत आहे. म्हणून तर कृतज्ञ भावनेनं आजचा हा कार्यक्रम आहे. म्हणतात, देवा या डोळ्यांना सुद्धा काही चुकीचं पाहण्याची संधी नको, तुझं मुख पाहण्याची संधी दे. अभंगाचं दुसरं
देवाच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. शिरेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर जाधव पाटील परिवाराचे आधारस्तंभ कैलासवासी भाऊसाहेब बाजीराव पाटील जाधव यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेलं आहे. या परिवारातील त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी पूर्णाबाई भाऊसाहेब जाधव, त्यांचे भाऊ भागवत बाजीराव पाटील जाधव, जावई दादासाहेब भंगास पाटील होन जे पंचायत समितीचे माजी सदस्य आणि आपले सर्वांचे स्नेही आहेत, मुलगा श्री बाबासाहेब पाटील, श्री अप्पासाहेब पाटील आणि संपूर्ण इतर पुतणे आणि नातू संपूर्ण परिवार. कैलासवासी भाऊसाहेब पाटील यांना भगवंताच्या चरणी स्थान प्राप्त व्हावं आणि त्यांचे आशीर्वाद या परिवाराला अखंड लाभावे एवढी प्रार्थना या निमित्तानं करतो. खूप मान्यवर आपल्या दोन्ही चारी तालुक्यातून आज खरं म्हणजे उपस्थित आहे. आदरणीय आमदार साहेब विठ्ठलराव लंघे पाटील सुद्धा आवर्जून उपस्थित आहे. मुळा कारखान्याचे चेअरमन नाना पाटील आहेत. मगाशी सुनील भाऊ गडाख या ठिकाणी येऊन गेले. म्हणजे राजकीय, धार्मिक, सामाजिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर. मला वाटतं फक्त दादा पाटील नुसत्या प्रमुख माणसांचा उल्लेख करायचा म्हणलं तर तुम्हाला 20 मिनिटं लागतील. इतका प्रत्येक माणूस ठळक आणि प्रमुख इथे जमलेला आहे. जे तुम्ही होन पाटील परिवार आणि जाधव पाटील यांनी जे प्रेम आपुलकी जपली त्याचं हे दर्शन आहे. शिरेगावकरांचा हा संस्कार आहे आणि या शिरेगावच्या या संस्कारामुळे वाडवडील मंडळींच्या आशीर्वादामुळे ही वाटचाल आपण करीत आहात. तरुण पिढीला सुद्धा हे वाडवडिलांचे आशीर्वाद असे राहावे अशी प्रार्थना करतो. भजनी मंडळ मोठ्या संख्येनं आलं, आमची महाराज मंडळी, गुरुबंधू मंडळी मोठ्या संख्येनं आहे. सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. पाटील जाधव आमचे आजोबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अतिशय मधुर वाणीमध्ये आपणा सर्वांचे श्रद्धेय गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या शुभवाणीतून आपण कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी महाराजांचे संत पूजन सन्मान्य अप्पासाहेब पाटील जाधव आणि बाबासाहेब पाटील जाधव यांच्या हस्ते होत आहे. बाबांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. होता परस्परे पडो मैत्री जीवांचे दुर्गांचे तिमिर जाओ विश्व धर्म सूर्य पाहू दोजीवांची तोटे गावो प्राणीजात वर्षाचा सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी अनवरत मंडळी वेकतोया होता कल्पतरुंचे अनुभव चेतना चिंतामणीचे गाव ओरले अर्णव पियुषांचे चंद्रमेजा लांछन मार्गांड्रजेता अभिन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी लोकी भजितो आदि लोके अखंडित आणि गंगोपजीवे विशेष लोके दृष्टारवचने हो आदि ते तमने श्री विश्वेश्वराहो आवो येदानसाहो हेने वरे ज्ञान देव सुखिया झाला हेने वरे ज्ञान देव सुखिया झाला हेने वरे ज्ञान देव सुखिया झाला. ओम शांती शांती पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ. या ठिकाणी